श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र मधील 14वा अध्याय वाचल्याने काय होते, त्याचे फलश्रुती आणि त्याचे उपाय मी या व्हिडिओमधनं तुम्हाला सांगणार आहे. 14वा अध्यायाची फलश्रुती. श्री गुरुदेव चरणी निस्सीम श्रद्धा आणि दृढ विश्वास ठेवून भाविकांनी श्री गुरुचरित्र ग्रंथातील 14वा अध्यायाचे 6 महिन्यापर्यंत नियमाने नित्यपठन केल्याने अचानक आलेली आपत्ती, संकटे, हितशत्रू, पीडा, सांसारिक अडचणी, व्याधी, विकार, अकस्मात मृत्यूयोग आदींचे निवारण होते. घरात सुख, समृद्धी, शांती आणि समाधान लाभते. तर असे अनेक फायदे गुरुचरित्रातील 14 अध्याय वाचण्याचे आहेत. जर तुम्हाला नोकरी व्यवसायात प्रगती हवी असेल तर तुम्ही गुरुचरित्राचा 14वा अध्याय वाचण्याचा संकल्प करावा. तर गुरुचरित्र अध्याय उपासनेसंबंधी काही महत्त्वाच्या सूचना. 12 वर्षापुढील कोणत्याही व्यक्तीने ही उपासना करावी. उपासना प्रारंभ शक्यतोवर गुरुवारी करावा. गुरुवारी स्वामींसमोर किंवा दत्तगुरूंसमोर संकल्प करून तुम्ही या सेवेला सुरुवात करावी. उपासना कालावधी 6 महिन्याचा आहे. 6 महिन्यात तुमची इच्छा नक्की पूर्ण होते. उपासनेची वेळ ठरवून त्याच वेळी उपासनेला प्रारंभ करावा. पठणसेवा खंडित होऊ देऊ नये. उपासनादिनी शुचिर्भूत व्हावे. सदाचाराने वागणे महत्त्वाचे आहे. पाठवाचन हे सोवळ्याने करावे. पाठवाचन होईपर्यंत समई दीप अखंड तेवत ठेवावा. संकल्पित उपासनेपूर्वी तुमची जर मनोकामना पूर्ण झाली तर उपासना संकल्प पूर्ण करूनच नंतरच सांगता करावी. जर तुम्ही उपासना चालू असताना तुमची इच्छा पूर्ण झाली तरीही तुम्ही 6 महिन्याचा जो संकल्प केला आहे तो तुम्ही पूर्ण करावा. उपासना विधी. उपासनेपूर्वी मनोमन संकल्प करावा आणि नंतर प्रारंभ करावा. गुरुवारी सकाळी शुचिर्भूत व्हावे. कपाळी कुंकू लावून मोठ्यांना नमस्कार करावा. घरातील देवांची पूजा करावी. चौरंगावर श्री गुरु दत्तात्रेयांच्या मूर्ती अथवा प्रतिमेची स्थापना करून तिची गंध, पुष्प, धूप, दीप व नैवेद्य दाखवून पंचोपचारे पूजा करावी. 14वा अध्यायाचे वाचन करावे. नंतर दत्त मंत्राचा जप करावा. श्री गुरुदेव दत्त किंवा दत्त 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 श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करावा. आरती व मंत्रपुष्पांजली म्हणून नंतर प्रार्थना करावी. संध्याकाळी स्नान करून श्री गुरुदेव दत्तात्रेयांना धूप दीप दाखवून नमस्कार करावा. भोजनाआधी यातु देवगण सर्वे पूजामादाय मामकनी इष्ट काम प्रसिद्धीर्थ पुनरागमनाचा हा मंत्र म्हणावा. गंध अक्षता व्हाव्यात व पूजा विसर्जन करावी. उपासना समाप्तीच्या दिवशी तुम्हाला आपण संकल्प केल्याप्रमाणे उपासना पूर्ती झाल्यावर योग्य दिवस पाहून अष्टोत्तरशत नामावली अथवा ओम द्राम दत्तात्रेयाय नमः ह्या मंत्राचा 108 वेळा उच्चार करून श्री गुरु दत्तात्रेयांना दुधाने अभिषेक करावा. नियमानुसार पूजन करून अध्याय वाचन करावे. श्री दत्तांना महानैवेद्य दाखवावा. एका ब्राह्मणाला अथवा बटूला भोजन घालून वस्त्र व दक्षिणा देऊन उपासनेची सांगता करावी. अशा प्रकारे जर तुम्ही संकल्पयुक्त, विधिवत आणि मनोभावे 14वा अध्यायाचे पठण करून 6 महिन्याचा संकल्प करून तुम्ही जर ही सेवा केली तर तुमची नक्की इच्छा पूर्ण होते. आपल्या घरावर किंवा आपल्यावर जे काही संकट असते, आपत्ती असते, व्याधी विकार असतात किंवा अकस्मित मृत्यू योग असतो तो ह्या सेवेने कमी होत असतो. घरात सुख, समृद्धी, शांती आणि समाधान लाभते. त्यामुळे गुरुचरित्र हा एक पवित्र ग्रंथ आहे आणि या ग्रंथातील 14वा अध्यायाला खूप असे महत्त्व आहे. त्यामुळे संकल्पयुक्त जर तुम्ही 6 महिने ही सेवा केली तर तुम्हाला ह्या सेवेचे नक्की फळ मिळते. श्री स्वामी समर्थ. शुद्ध भक्तीला
पावणारे भक्तांचे श्रद्धास्थान म्हणजेच श्री गुरुदेव दत्त. त्यांच्या पूजाने सौभाग्य प्राप्ती होते, नामस्मरणाने मनशुद्धी होते, त्यांच्या भजनाने भवपाश नाहीसे होतात. त्यांची नितांत भक्ती म्हणजे चारी पुरुषार्थ सिद्धिप्राप्ती होय. भक्तवत्सल्य श्री गुरुदेव दत्त आपल्या एकनिष्ठ भक्तांचे कल्याण करतात. आपले मंगल व्हावे म्हणून भाविकांनो त्यांची सद्भावे एकनिष्ठेने भक्ती करा. ते तुमच्या हाकेला नक्कीच धावतील. जर तुम्ही मनाने आणि श्रद्धेने दत्तगुरूंना विनवणी केली, त्यांना विनंती केली तर ते तुमच्या हाकेला नक्कीच धावतात. जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.